to get that one. He knocks the ball that gets into his half century. It's a big plus for India. That's an excellent shot. उद्याची मॅच जी आहे ही श्रीलंका वर्सेस साऊथ आफ्रिका, ज्यांना चोकर्स असं म्हटलं जातं, पण ते चोकर्स आहेत की नाही याची उद्या क्वार्टर फायनलमध्ये जी होणारी लढत आहे हे बऱ्याच अंशी शिक्कामोर्तब केलं जाईल. या सामन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असेल, चांगला दृष्टिकोन जर असेल, तर ज्या स्ट्रेंथवरती जर बघायला गेलं तर दोन्ही संघ जे आहेत हे तुल्यबळ आहेत. कामगिरीमध्ये बघायला गेलं तर श्रीलंकेची कामगिरी ही साऊथ आफ्रिकेपेक्षा किंबहुना थोडीशी जास्ती चांगली आहे. पर एनिवे जो वन डे इंटरनॅशनलचा जो खेळ आणि चमत्काराची जी हे विश्व आहे याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर दिवशी कोण पर्टिक्युलर काय करतो त्याच्यावरतीच निकाल जो आहे या निकालाची भिस्त जी आहे ही अवलंबून असते. उद्याच्या जर साईड्सचे जर विचार केले, दोन्ही संघाचे जर विचार केले तर श्रीलंकेमध्ये या आजारांची किंवा ही जी सिक लिस्ट आहे ही आहे उद्या कोण किती फिट आहे ह्याप्रमाणे संघाची निवड केली जाईल. पण ही योग्य निवड जी आहे ही फार महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टीने मी जर अगोदर काही कार्यक्रमामध्ये बोललो आहे त्याचंच रिपिटेशन आज करतो की जो तरंगा जो आहे याला जो लेफ्ट हँडर आहे त्याचा उपयोग खाली 6व्या आणि 7व्या जर त्याला घेतला तर त्याला तो नंबर देऊन फुकट घालवण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याला प्रमोशन दिलं पाहिजे आणि जर खेळवणं जर त्याला असेल तर त्या आघाडीमध्ये खेळवलं तर आघाडीची जी भागीदारी आहे ही चांगली होईल. त्याच्यामुळे संघकारावर लोड येणार नाही. ही इज अमंग्स द बॅट्समन, ही इज अमंग्स द रन गेटर. ॲट द सेम टाईम त्यांचं आणि जयवर्धनेचं जे काय कॉम्बिनेशन आहे तेही चांगलं होईल आणि खाली येणाऱ्यांना वरती आघाडी मिळाल्यानंतर किंवा मधल्या फळीत जर चांगल्या भागीदाऱ्या झाल्या तर खाली लोड येणार नाही. कारण उद्याच्यापासून ज्या सगळ्या मॅचेस ज्या होणार हे 300 आणि नंतर बोनस या धावसंख्येमध्येच गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या असतील. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे टॉस जो आहे, नाणेफेक जो आहे, नाणेफेकीचा कौल उद्यापासून होणाऱ्या सगळ्या क्वार्टर फायनल्समध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ही ज्या विकेट्स आहेत त्या विकेट्स आणि हवामान याचा अंदाज घेऊन, कारण एकच मॅच फक्त जी आहे ही न्यूझीलंडमध्ये आहे, अन्यथा ज्या तिन्ही ज्या क्वार्टर्स फायनल्स आहेत ह्या सगळ्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. या टॉस जिंकल्यानंतर ज्यांचा संघ आहे त्याच्यानंतर बॅटिंग पहिली करावी. बॅटिंग पहिल्या केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांवरती जेवढा मानसिक जो दबाव आहे तो टाकता आला तर तो जास्त चांगला होईल. ज्याच्यामुळे जे विजयाचं पहिलं फाउंडेशन 50% जे आहे इन्व्हेस्टमेंट हे झालं असं समजायला काही हरकत राहणार नाही. या व्यतिरिक्त फिल्डिंग जे आहे, फिल्डिंगचं जे रिस्ट्रिक्शन्स आहे 10 ओव्हर्सचं त्याच्यामध्ये किती रन्स घेणं, त्याच्यानंतरचा बॅटिंग पॉवर प्ले कधी आणि कसा उपयोग घ्यायचा, त्याच्यामध्ये किती विकेट्स आहेत, आपले रन्स किती झालेले आहेत, त्याप्रमाणे साधारणतः ढोबळ मनाने 35 ते 40 ओव्हर आणि उद्यापासूनच्या सगळ्या मॅचला 46 ते 50 ओव्हरपर्यंत न थांबता 41 पासून ते 50 ओव्हर म्हणजे हे जे 10 ओव्हर आहेत, जे 60 बॉल हे अतिशय महत्त्वाचे आहेत. बॉलिंगचं जर तुम्ही विचार केला तर बॉलिंगचं म्हणजे जे कोण बॉलर्स असतील म्हणजे क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम असायला हवं. त्याच्यानंतर जे प्रतिस्पर्धी आहे बॉलिंग कॅप्टनच्या ज्या बेस्ट ऑफ दी ॲबिलिटीज जे संघाचे ॲबिलिटीज जे आहे त्याप्रमाणे पेस बॉलर्स स्पिनर्सनी आपापला रोल जो आहे तो अदा केला पाहिजे. आणि शेवटच्या जेव्हा स्लॉगिंग ओव्हर्स जे असतात ह्या स्लॉगिंग ओव्हर्समध्ये चेक करणं. उद्या पाहायला गेल्यानंतर आतापर्यंत बऱ्याच मॅचेसमध्ये जे शस्त्र नुसतं आपण पेस बॉलिंग किंवा बाउन्सर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या किंबहुना त्याच्यावर भर दिसलेला लोकांनी या बॉलर्सनी टाकलेला दिसला. परंतु उद्या स्लोअर वन वगैरे पण जी आहे ही शस्त्र म्हणून वापरली तर मॅचचा निकाल हा चांगला येऊ शकतो. जे बॉलर्स आहेत त्यांना
ते फलदायी होतील, त्यांना विकेट्स मिळू शकतील आणि मॅच जो म्हणजे उद्याचा जो सामना जो आहे हा रंगतदार होईल. आता बॅट्समन जर साऊथ आफ्रिकेचे जर बघितले तर तशी त्यांची कागदावरची जी टीम जी आहे ही महाभयंकर आहे. म्हणजे आमलानंतर उद्याला तो कुणाला पाठवतो त्याच्यावरती सर्व महत्त्वाचं आहे. कारण डिकॉक तर मला वाटतं त्याला ड्रॉप करतील आणि उद्या ह्यांच्यामध्ये जी संघनिवड जी होईल ह्याच्यामध्ये डोक्याला खूप त्रास असेल. पण त्याची चिंता तुम्हाला आम्हाला असायला नको, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 5 जे प्रशिक्षक आहेत, त्यांची टीम मॅनेजमेंट आहे, हे ते सर्व बघतील. याच्यानंतरचा जो महत्त्वाचा रोल जो आहे हा कॅप्टन आणि आमला कसं काय करतो उद्या, स्ट्राईक रोटेट कसा करतो, त्याच्यानंतर छोट्या आणि मोठ्या भागीदाऱ्या कशा करतो. उद्या जर रसवला जर प्रमोशन दिलं तर मॅचमध्ये आणि रंगत येईल, नाही तर फार कठीण परिस्थिती. आघाडीच्या फलंदाजीबद्दल हे जे प्रश्नचिन्ह आहे ते काय सुटण्याचं नाव घेणार नाही मग, कारण चेंज हा मस्ट आहे. त्याच्यानंतरचं 3 पासून जी मधली फळी जी आहे त्याच्यामध्ये मिलर, रसव हे सगळे जे आहेत यांनी छोट्या मोठ्या स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन साऊथ आफ्रिकेसाठी, संघासाठी, देशासाठी करणं हे त्यांची गरज आहे, काळाची गरज आहे आणि सामन्याचीही गरज आहे. त्याच्यानंतर बॉलिंग जर बघितली तर बॉलिंगच्या बाबतीत जर बघितलं तर बॉलिंग दोघांकडे समसमान आहेत. उद्याचा दिवस जो आहे हा दोघांसाठी महत्त्वाचा आहे. कोण कोणापेक्षा चांगली कामगिरी करतो त्याच्यावरतीच सामनाचा निर्णय लागू शकतो. वी विश बोथ द टीम्स ऑल द बेस्ट. Gallagher's just joined us. Watson. Sugar Dhawan knocks the ball and gets into his half century. It's a big plus for India. That's an excellent shot.